तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा नितीन जाधव स्वागत करतो तुमचं आपल्या नांदखोळा ब्लॉगमध्ये। तर सकाळी सकाळी मी देदनका आणि श्रीलंका म्हणून निघालो कॉलेजला। तर कॉलेजला बोलल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे आपलं काय काम असतं। तर कॉलेजला गेल्यानंतर पहिलं काम असतं आपलं पंचिंग करणं, आणि पंचिंग केल्यानंतर आपल्याला जायचं असतं कम्युनिटी पोस्टिंगला। पण कम्युनिटी पोस्टिंगला तर आज तर काही आपल्याला बसमध्ये जायचं नाही, कारण आज होतं आपला थोडा प्रोग्राम, तर त्यासाठी आपल्याला आणायचं होतं सामान। तर सामान घेतलं आणि त्यानंतर निघालो फ्लावर घेण्यासाठी। तर फ्लावर घेण्यासाठी तर त्यानंतर आलो फ्लावरच्या दुकानावर आणि फ्लावर घेतल्यानंतर मग आम्ही निघालो झापूकमध्ये PSCकडे। तर PSCला पोहोचल्यानंतर तिथं गाडी पार्क केली आणि जे काही सामान आणलं होतं ते सरांकडे देऊन टाकलं। सांभाळा तुमचं सामान। त्यानंतर सामान वगैरे दिलं तर बघतो तर काय सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होते। सगळेजण आपापली चार्ट बनवत होते, कारण आज होता कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम। तर सगळ्या जणांनी चार्ट वगैरे बनवले होते, ते सगळेजण इथं वॉलवरती लावत होते, लावणंच चालू होते। पण तेवढ्यात मॅम इकडे ज्ञान बाटत होते। ज्ञान तर तुमच्याजवळच ठेवा मॅम तुमचं, कारण की आम्ही पहिलेच महाज्ञानी आहे। त्यानंतर प्रोग्राम वगैरे संपला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो रिटर्न हॉस्पिटलकडे, म्हणजेच कॉलेजकडे। तर त्यानंतर थोड्या वेळानंतर कॉलेजला पोहोचल्यानंतर गाडी वगैरे पार्क केली आणि त्यानंतर मग निघालो वरती, कारण तो पंचआउट करायचा होता। पंचआउट केला आणि त्यानंतर खाली आलो तर बघतो तर काही इकडे अनुराग सर त्यांचं काहीतरी झापूक खूप वेगळाच पॅटर्न चालू होता। फिर अंजना तेरा क्या कहना है इस पे? तेरे को समझ में आया क्या? लेने वाला बहुत घटिया है, बट फ्लावर बहुत अच्छा है इसलिए ले लिया। एक इंसान एक को कितना नहीं मेरे को घर में जा रहे हो तो आपको कैसा लग रहा है? कैसा रोज लगता है? कैसा लग रहा है? तर अनुरागची येडी चाळी संपल्यानंतर कॉलेजला केला टाटा।